सिंचनाताईला समजावण्याची केली। अहो अहो पटकन बाहेर या। वीणा, काय ग लक्ष्मी, काय झालं? हरीश, अहो काय म्हणतेस? काय अहो सिद्धू, सिद्धूचं काय? अगं सिंचना, असं नसतं ग। हे बघ, एकानं गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरू नसतं मारायचं। या न्यायाने संसार होत नाही। बघ, मला खरंच असं वाटतंय की तू आणि हरेशने ना एकमेकांशी बोललं पाहिजे। तुमच्यात ना कम्युनिकेशन गॅप आहे म्हणून असे वाद होत आहेत। अगं तू याचा एकदा विचार करून बघ प्लीज। आणि ही आहे भावनाची एडिट केलेली क्लिप। सिंचना, त्याने अफेअर केलं म्हणून तू पण तेच करायला हवं, त्याशिवाय बदल घडणार नाही। तू छान मजा करत फिर। सिद्धू म्हणाला होता, वचन दिलं होतं त्याने की भावना निर्दोष आहे हे तो सिद्ध करून दाखवेल। करून दाखवलं त्याने। सिंचना, मला माहिती आहे जे काही झालं त्यामुळे तुला खूप अपराधी वाटतंय, पण तुझ्याकडे आता एक संधी आहे, मनावरचं दडपण दूर करण्याची संधी। सिंचना, खरं बोलायला ना खूप हिम्मत लागते, पण मला वाटतं आता ती हिम्मत तू दाखवायला हवीस। हॅरी, तू येशील माझ्यासोबत तिकडे? तर या क्लिपमधून आपल्याला स्पष्ट होतंय की भावनाने सिंचनाताईला अफेअर करण्याचा प्रोत्साहन वगैरे काहीही दिलेलं नाहीये। कसं आहे ना, भावनाचे संस्कार, तिचे विचार, यामुळे ती कोणालाच असा चुकीचा सल्ला नाही देणार। हे सगळं मुद्दाम कोणीतरी घडवून आणलंय तिची इमेज खराब करण्यासाठी। सध्या तिची होणारी राजकारणातली प्रगती बहुतेक कोणाला तरी बघवली गेली नसेल म्हणून हे सगळं कोणीतरी घडवून आणलंय। आता तरी तुमचा या सगळ्यावरती विश्वास बसलाय अशी माझी खात्री। तरी तुमच्या बहिणीने ऑन कॅमेरा साक्ष दिली होतीच, त्याचा प्रश्न उरतोच। पण त्यांनी खोटं का सांगितलं की ह्या सगळ्याला भावना मॅडमच जबाबदार होत्या? त्याआधी आणखीन एका गुन्ह्याबद्दल आम्हाला माहिती द्यायची तुम्हाला। भावना, सिद्धिराज जेव्हा या सगळ्या प्रकरणाचा छडा लावत होते तेव्हा या सगळ्या एडिटेड व्हिडिओज सोबत त्यांना आणखीन काही गोष्टी सापडल्या आणि त्या गोष्टी अजिबात चांगल्या नाही। त्यांना तिथे अनेक मुलींचे मॉर्फ केलेले फोटोज आणि काही आक्षेपार्ह व्हिडिओज सापडले आणि त्या सगळ्या गोष्टींचा मुलींना ब्लॅकमेल करण्यासाठी वापर केला जात होता। कदाचित कुठल्या तरी रागातून किंवा कुठला तरी सूड घ्यायचा या भावनेतून हे सगळं केलं जात होतं। या सगळ्या एक मिनिट, जैन सर, काय म्हणताय तुम्ही? मला सांगा, तुम्हाला काही त्रास होतोय का? नाही, तुम्ही मला असं म्हणताय की मी ऑलरेडी एक छत्री मागवली आहे, पण माझं दिवसभरातलं हे पहिलं पार्सल आहे आणि जर का मी दुसरी छत्री मागवली असती तर मला दिसली असती ना ती। मला तर इथे कुठेच दुसरी छत्री दिसत नाहीये। जानू, जानू, हे बघ, प्लीज गंमत करू नकोस माझ्यासोबत, मी ऑलरेडी खूप टेन्शन मध्ये आहे। हे बघा जैन सर, तुम्हाला जर का असं वाटत असेल की मी तुमची गंमत करतेय तर तुम्ही जाऊन बघा तुम्हाला दुसरी छत्री सापडतेय का। ठीक आहे, मी बघतो। छत्री अशी कशी काय गायब झाली? जानूच्या फोन मध्ये फोटो आहे। जानू, जानू, मला तुझा फोन दे। आपण तुझ्या फोन मध्ये फोटो काढला होता छत्री सोबत, आय नो। फोटो 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 कुठे गेला? फोटो कुठे गेला जानू? हा फोटो जैन सर। नाही जानू, काहीतरी गडबड आहे ही। जानू, काहीतरी गडबड आहे। मला आठवतंय ना, ही छत्री आपण एकत्र घेतली होती। काय हो जैन सर, मी एवढ्या एक्साइटमेंट मध्ये तुम्हाला छत्री दाखवायला आले आणि तुम्ही काहीतरी वेगळंच घेऊन बसलाय। I'm so sorry जानू। नाही पण खरंच छान आहे छत्री, मला खूप आवडली। हो, मग आपण अजून एक मागवायची? हा, नको नको नको, अजून एक कशाला, एक आहे ना, बस आहे। मी
पाणी पिऊन आलो. हो. अरे वरद त्याचं हवेत काय करतोयस? आई 50 लाख म्हणजे 5वर 5 शून्य ना? नाही रे वेड्या, 50 लाख म्हणजे हे बघ, एकक दशक शतक हजार दशलक्ष. हा, 50 लाख म्हणजे 50वर 5 शून्य म्हणजे 5वर 6 शून्य. 5वरती 6 शून्य म्हणजे एवढे पैसे आपल्याला मिळणार? नाही हा, अजून मिळाले नाहीयेत, कारण आजोबांनी तसा काही निर्णय दिला नाहीये ना. पण आजोबा नाही का म्हणतील आई? एवढे पैसे मिळणार आहेत म्हणजे इमॅजिन कर ना, एवढ्या पैशात काहीही करता येईल आपल्याला. आणि हे सगळं माझ्याचमुळे होतंय ना? हो रे सोन्या, तुझ्याचमुळे होत आहे सगळं. पण एक गोष्ट लक्षात ठेव हं. नाही, तू जे काही केलंय ते कौतुकास्पदच आहे, पण आपल्याला कितीही मोठं यश मिळालं ना तरी हुरळून जायचं नसतं. आपले पाय कायम जमिनीवरच असायला पाहिजेत. म्हणजे हे बघ, हा सगळा प्रोजेक्ट, हा शोध तू आणि आजोबांनी मिळून लावलाय की नाही? हो. हे पेटंट तुमच्या दोघांच्या नावावर आहे की नाही? पण आजोबा हुरळून गेलेत का? नाही ना? नाही. ते कसे शांत संयमी आहेत, तसंच तू पण त्यांच्यासारखा राहायला शिक बाळा. हो,